नमस्कार मंडळी. आज सकाळपासून वातावरण अगदी प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं. आमच्या घराच्या अगदी मागे शाळा आहे आणि आज आषाढी वारीनिमित्त शाळेत लहान मुलांचे सुंदर कार्यक्रम आयोजित केले होते. घरातूनच सगळं दृश्य दिसत असल्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ हे सुंदर क्षण अनुभवूया आणि तुमच्यासोबतही शेअर करूया. बघा ना किती गोड दिसत आहेत ही चिमुकली मुलं. मुलींनी परकर पोलकं नऊवारी साड्या नेसल्या होत्या, तर मुलांनी पांढरा शर्ट, पांढरी टोपी आणि हातात भगवा झेंडा घेतला होता. सगळे इतके सुंदर नटून थटून आले होते की त्यांच्याकडून नजरच हटत नव्हती. शिक्षक सगळ्या मुलांना अगदी व्यवस्थित ओळीनं उभं करत होते. इकडे मुलांच्या तोंडून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर सुरू होता आणि संपूर्ण परिसर भक्तिमय झालं होतं. खरंच हे सगळं पाहताना माझ्याही लहानपणीच्या शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या. इकडे लेझिम पथकही तयारीत होतं. आजच्या मोबाईलच्या काळातही आपल्या संस्कृतीची ओळख अशा कार्यक्रमातून मुलांना करून दिली जाते, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता यांची तयारी सुरू आहे. तोपर्यंत म्हटलं चला नाश्त्यासाठी काहीतरी झटपट बनवूया. काल मी तांदळाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली बनवली होती. ती इतकी छान झाली होती की तिची सविस्तर रेसिपी मी माझ्या कुक विथ वंदना चॅनेलवर अपलोड केली आहे. तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की बघा. कालच्या काही इडल्या शिल्लक राहिल्या होत्या, त्या मी अशा छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतल्या. बघा आतून किती मऊ आणि जाळीदार टेक्स्चर आलं आहे. डाळ तांदूळ न भिजवता फक्त तांदळाच्या पिठापासून इतकी छान इडली तयार झाली होती. आता त्या इडलीपासून झटपट आणि खूपच चविष्ट इडली फ्राय बनवणार आहे. आता गॅसवर कढई ठेवली आणि आता लगेच इडली फ्राय बनवायला घेऊया. तर मंडळी अशा इडलीपासून इडली फ्राय खूपच छान लागते. तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे. आता कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. या साध्याशा फोडणीमुळे इडली फ्रायला खूपच छान चव आणि खमंगपणा येतो. चला आता पुढची फोडणी करूया. थोडेसे जिरे घातले, मोहरी घातली. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालायची. नंतर कढीपत्ता घालायचा. त्यानंतर थोडंसं तिखट आणि हळद घालून ते परतून घेतलं. आता त्यामध्ये कापून ठेवलेले इडलीचे तुकडे घातले. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि धने जिरे पूड त्यामध्ये घालायचं आहे. आणि काही मिनिटातच मस्त खमंग आणि चविष्ट इडली फ्राय तयार होणार आहे. साखर घातल्यामुळे याची चव खूपच छान लागते. तुम्हीही या पद्धतीने इडली फ्राय नक्की करून बघा. तर बघा तयार झाली आपली चविष्ट. तोपर्यंत बाहेर शाळेत कार्यक्रम सुरू झाला होता. बघा आता मुलांचं लेझिम सादरीकरण सुरू आहे. किती सुंदर ताल आणि किती उत्साह. कडेला बसलेली बाकीची मुलं मुलीही टाळ्या वाजवत आनंद घेत होती. खरंच अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. बघा ना किती निरागस मुलं आहेत. खूप छान कार्यक्रम बघत ती शांत बसली होती. कार्यक्रमही खूप छान चालू होता. त्यानंतर बघा मुलांनी एकमेकाच्या खांद्यावर चढून सुंदर मानवी मनोरा तयार केला आणि त्यावर विठ्ठलाचा वेश परिधान केलेल्या एका चिमुकल्याला उभं केलं. हे दृश्य पाहून अक्षरशः अंगावर शहारे आले. क्षणभर असं वाटलं जणू पंढरपूरची वारीच आपल्या दारात आली आहे. खूप छान वाटत होतं आणि हे असं बघतच राहावं वाटत होतं. यानंतर नऊवारी नेसलेल्या चिमुकल्या मुलींचं सुंदर नृत्यही झालं. मात्र त्या गाण्याला कॉपीराईट येत असल्यामुळे मी तो भाग व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. पण प्रत्यक्षात ते सादरीकरण खूपच सुंदर होतं. असे छोटे छोटे क्षण मनाला खूप आनंद देऊन जातात. आपल्या संस्कृतीची ओळख, विठ्ठल माऊलीवरील भक्ती आणि मुलांचा निरागस उत्साह पाहून मन अगदी भरून आलं. तुम्हालाही हा आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट करून सांगा की तुमच्या गावात किंवा शाळेतही अशी आषाढी वारी साजरी केली जाते का? तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.